ओके, डे नंबर 33. आपल्याला याच्यामध्ये काय बघितलं आहे आपण, स्ट्रिंग मॅनिप्युलेशन आणि मेथड्स आपण स्टार्ट केलं होतं. मी तुम्हाला सांगितले की स्ट्रिंग काय असते. सी, स्ट्रिंग इज अ कलेक्शन ऑफ कॅरेक्टर्स. मग ते तुम्ही कसंही लिहा. आता याला जर आपल्याला प्रॅक्टिस करायची की पहिलं तुम्हाला एखादी स्ट्रिंग मला लिहून दाखवायची, आणि विच इज व्हेरी सिम्पल की आपण स्ट्रिंग कशी लिहितो, काय करतो, हे खूप सिम्पल आहे. तर जाऊया आपण आपल्या बॅचेसमध्ये. इकडे जाणार मी पायथन, आणि हा काय डे नंबर आपला किती आजचा, दिस इज डे नंबर 33. तर त्याचा मी इकडे फोल्डर क्रिएट करून घेतो, डे 33. याच्यामध्ये मला तुम्हाला जस्ट एक सिम्पल स्ट्रिंग क्रिएट करून दाखवायची आहे. स्ट्रिंग स्ट्रिंग स्ट्रिंग, येस, एस इक्वल टू, आणि स्ट्रिंग लिहायचं तुम्हाला तर काय करायचं, असे ब्रॅकेट्स द्यायचे 2, आणि यामध्ये जे पण कॅरेक्टर्स तुम्हाला लिहायचे ॲज अ कलेक्शन टुगेदर, ते तुम्ही लिहून टाका. पण काहीतरी मिनिंगफुल लिहितो मी इकडे, SAMARTH. ओके, ही स्ट्रिंग झाली क्रिएट. आणि जर तुम्ही याला प्रिंट केलं तर ते ॲज इट इज तुम्हाला इकडे येऊन जाईल. ओके, सिंगल कोटमध्ये केली तरी चालते, डबल कोटमध्ये केली तरी इट इज टोटली फाईन. आता नेक्स्ट आपल्याला काय करायचं, डिफरंट डिफरंट ऑपरेशन्स बघायचे याच्यावरती. पहिलं ऑपरेशन आहे दॅट इज इंडेक्सिंग. स्ट्रिंगमध्ये आपण इंडेक्सिंग कशी करतो, तर इकडे मी तुम्हाला सांगितलंय की स्ट्रिंग असते, झिरोने स्टार्ट होते, 0 1 2 3 4 5 6. ओके, नाऊ झिरोने स्टार्ट होते, एंड होते 6 पर्यंत. जी जो पण ज्या इंडेक्सचा तुम्हाला एलिमेंट हवाय, त्याची इंडेक्स जर तुम्ही या ब्रॅकेटमध्ये टाकली तर तुम्हाला तो भेटून जाईल. बघा इकडे एस ऑफ 4, फोर्थ इंडेक्सला काय आर आहे, सिक्स इंडेक्सला कोण आहे, एच आहे, परफेक्ट. सेकंड इंडेक्सला कोण आहे, एम आहे, आणि झिरोथ इंडेक्सला एस आहे. हे सेम मी तुम्हाला यूज करून दाखवतो. इथे चला. सो एस ऑफ, जर मी 0 टाकलं इथे काय भेटतंय बघा, एस भेटला. कशावरून भेटला, याला मी इंडेक्सिंग देतो क्विकली. सो हॅश इकडे केला मी 0, अरे बापरे, 0 1 1 2 3 4 4 5 6. झिरोथ पोझिशनला कोण आहे बघा, एस आहे. त्यानंतर तुम्हाला जर चेक करायचं आहे सिक्स पोझिशनला कोण आहे, तर ब्रॅकेटमध्ये 6 टाकायचं, एच तुम्हाला भेटून जाईल. त्यानंतर तुम्हाला चेक करायचं आहे की बाबा आता थर्ड पोझिशनला कोण आहे, किंवा थर्ड पोझिशन नाही, थर्ड इंडेक्सला कोण आहे, तर ए आहे. ते सिम्पल आहे, इट इज व्हेरी सिम्पल. हे झालं. त्यानंतर आपण स्टार्टिंग स्लायसिंग बघूया काय करायचं. स्लायसिंगमध्ये कसं असतं, आपण ऑलरेडी डिस्कस केलं आहे की ज्या पण इंडेक्सवरून तुम्हाला स्टार्ट करायचं आहे, ती स्टार्टिंग इंडेक्स द्यायची आहे. स्लाइस करायचं म्हणजे तुकडे पाडायचे आपल्याला. तर यामधून ए बी सी डी ई एफ जी एच मधून मला फक्त ए बी सी बाहेर काढायचं आहे. मी इथे बघितलं की एची स्टार्टिंग इंडेक्स किती आहे, 0 आहे, सी आहे 2 पर्यंत. तर मला स्टार्टिंग इंडेक्स भेटून गेली की 0 आहे ती माझी स्टार्टिंग इंडेक्स. त्यानंतर इथे जो आपण एंड करत होतो तो आहे एक्सक्लुझिव्ह. एक्सक्लुझिव्ह असतो म्हणजे काय करतो आपण, 3 दिला तुम्ही तर तो 2 पर्यंत घेणार, 6 दिली इंडेक्स तुम्ही तर तो 5 पर्यंत घेणार. मग आपल्याला पाहिजे काय, 2, म्हणजे आपल्याला एकने जास्त द्यायला पाहिजे, बरोबर. म्हणून आपण 3 दिली इथे. सो एंड 3 स्टार्ट 0, आणि स्टेप जी आहे ही बाय डिफॉल्ट 1 असते, म्हणजे एकने आपण उडे मारत चालतो, लाईक दिस लाईक दिस लाईक दिस. ओके, तर हे डिफॉल्ट तुम्हाला द्यायची तर द्या, तुम्ही नाही दिलं तर काही फरक पडत नाही. सो जाणार मी इथे अँड विल चेक आता की स्लायसिंग कशी करायची. दिस इज फॉर स्लायसिंग, हाऊ टू स्लाइस अ स्ट्रिंग. एकदम सिंपल काम करायचं इथे. यू हॅव टू जस्ट राईट, एक स्ट्रिंग आपण राईट करतो, एस इक्वल टू ए बी सी डी ई एफ जी एच. ओके, परफेक्ट. आता स्ट्रिंग तर आली माझ्याकडे. नाव मला हे पाहिजे, असं आउटपुट पाहिजे मला. काय पाहिजे, ए बी आणि सी. स्टार्ट इंडेक्स किती आपली, स्टार्ट करणार मी 0 पासनं. का 0 पासून स्टार्ट करणार, तर मी तुम्हाला लिहून दाखवतो इथे, हॅशटॅग 0 1 2 3 4 5 6 7. ओके, आपल्याला हे पाहिजे ना, ए बी सी पाहिजे. मग आपल्याकडे 0 1 2 आहे, स्टार्ट मी 0 पासून करणार. सो जो माझा स्टार्ट असणार, स्टार्टिंग इंडेक्स तो ती असणार माझी 0. त्यानंतर एंडिंग इंडेक्स जी असणार आहे ती असणार आहे माझी 3, बिकॉज 3 जर दिली मी तोपर्यंत, त्यामुळेच मी 2 पर्यंत जाऊ शकणार आहे. जर मी 4 दिली तर मी 3 पर्यंत येईल. एक्सक्लुझिव्ह असते म्हणून असं आपल्याला द्यावं लागतं. आणि जे स्टेप आहे ती बाय डिफॉल्ट 1 असणार आहे. सिम्पल. हे बस लिहून टाकायचं ब्रॅकेटमध्ये, 0 कोलन 3 कोलन 1. डन. एस एम तुम्हाला भेटून गेलं. अच्छा सॉरी, हे मी रनच केलं नव्हतं. एस एम का भेटलं रे इथं, अच्छा स्मॉल एस यूज केला मी, सॉरी सॉरी सॉरी, कॅपिटल एस करावं लागेल आपल्याला. परफेक्ट, ए बी सी भेटून गेला आहे. काय सिम्पल आहे. सो ए बी सी आपल्याला आउटपुट आलेला आहे. जर तुम्ही 1 दिलं नाही तरी सेम आउटपुट येईल. सो इकडे जर तुम्ही असं केलं, 0 पासून स्टार्ट करा आणि जा 3 पर्यंत, म्हणजेच 2 पर्यंत जा. सो यू विल गेट सेम आउटपुट, ए बी सी. तुम्ही जर स्टेप्स वाढवली तर तो मधला बी स्किप होऊन जाणार आहे. तुम्हाला बघायचं आहे एस इक्वल टू 0 3 आणि देन 1.
काय झालं? अच्छा 1 स्टेप नाही पाहिजे मला, 2 स्टेप पाहिजे इथे. ओके, 2 केल्यानंतर फक्त ए सी राहतोय. कारण ए वरतून जंप केली बीला, बी स्किप करून टाकला आपण. दुसरी जंप जी असेल ती आपण कन्सिडर करणार. एक चॅटमध्ये प्रश्न आहे की व्हॉट इफ वी गिव्ह निगेटिव्ह स्टेप्स इन इंडेक्सेस. चेक करा इथे. एस ऑफ 0, 3 आणि -1. काय आलं? एम्प्टी आलं. उलटं जाईल ते रिटर्न. इट विल गो रिव्हर्स. आणि मग तिथे तुला असं काही भेटणार नाही आहे त्या इंडेक्सपर्यंत. ओके, सो थोडंसं विचार करून आपण इंडेक्स द्यायची असते. पण जर तुला पूर्णच एकदम रिव्हर्स स्ट्रिंग करायची आहे तुझी, सो यू कॅन जस्ट राईट लाईक दिस. तुला स्टार्ट पण कुठून करायचं नाही आहे, एंड काहीच नको लिहू. स्टार्ट एंड सगळं जाऊ दे. -1 करायचं. सो यू विल गेट की तुझी स्ट्रिंग आता उलटी झालेली आहे. ओके, सो FGFED ओके, हे आहे शॉर्टकट आहे. आपण ऑलरेडी स्टडी केलेला आहे शार्दूल हे प्रॉब्लेम सॉल्विंगमध्ये. सो एकदा तो व्हिडिओ चेक कर, तुला समजेल की आपण हाऊ टू रिव्हर्स कशी करतो स्ट्रिंगला विदाउट युझिंग दिस. आपण नॉर्मल लूपने पण कसं करू शकतो ते पण मी तुम्हाला सांगितलेलं. ओके, सो दिस इज इट. आणि नंतर आपण काय बघितलंय? कॉनकॅट बघितलंय. सो कॉनकॅट म्हणजे काय करणं? 2 स्ट्रिंगला आपण जोडतोय. मग आता प्लस ऑपरेटर जो आहे तो नंबर ॲड करतो. त्याचा वापर आपण स्ट्रिंग ॲड करण्यासाठी पण करणार आहे. कसं केलं आपण? SAMARTH ही आपल्याकडे स्ट्रिंग होती. या स्ट्रिंगला आपल्याला या स्ट्रिंगसोबत जोडायचं आहे. मग काही नाही केलं, फक्त S1 + S2 केलं आणि 2 स्ट्रिंग जोडून जाणार आहेत. चेक करतो इथे. सो इकडे जर माझ्याकडे स्ट्रिंग आहे SAMARTH, ही स्ट्रिंग फर्स्ट आहे माझ्याकडे. ओके, आणि त्यानंतर के नावाची एक स्ट्रिंग आहे माझ्याकडे. त्यामध्ये असं लिहिलं आहे मी, इट इज 45K. ओके, परफेक्ट. या 2 स्ट्रिंग माझ्याकडे आहेत. यांना दोघांना मला जोडायचं. काय करायचं? S + K. झालं काम. झालं ते कॉनकॅट. कॉनकॅट म्हणजे एकमेकांना ॲड करणे. सी, आता ही टोटल तुम्हाला स्ट्रिंग भेटली आहे. तुम्हाला असं वाटलं की ही मी तिसऱ्या एखाद्या स्ट्रिंगमध्ये एखाद्या स्टोअर करू शकतो, तर तुम्ही स्टोअर करा आणि नंतर या ओला तुम्ही यू कॅन यूज वेन एव्हर यू वॉन्ट. एवढं सिम्पल आहे. मग आता पुढे आपण काय बघितलंय की आता प्लस ऑपरेटर एक ऑपरेटर, राईट? तर तो ऑपरेटर आपण ॲड करण्यासाठी नंबर वापरतोय. त्यालाच आपण स्ट्रिंग ॲड करण्यासाठी पण वापरलंय. म्हणजेच एक गोष्ट आपण वन थिंग वी आर युझिंग फॉर मल्टिपल फॉर्म्स किंवा मल्टिपल युजेस त्याचे आहेत, त्यालाच OOPमध्ये पॉलिमॉर्फिझम असं म्हणतात. पॉलिमॉर्फिझम म्हणजे मेनी फॉर्म्स ऑफ अ सिंगल थिंग. म्हणजे एक गोष्ट आपण मल्टिपल वेमध्ये कशी कशी यूज करू शकतो, तर त्याला म्हणायचं आहे पॉलिमॉर्फिझम. तेव्हा मी तुम्हाला सांगेलच, पण आता जस्ट लक्षात ठेवा की हा जो प्लस ऑपरेटर आपण इकडे बघितलेला आहे दिस वन, या प्लस ऑपरेटरला आपण नंबर ॲड करण्यासाठी पण यूज करतो ना. 1 + 2 तो नंबर पण ॲड करतोय, तो स्ट्रिंगला पण ॲड करतोय. दॅट मीन्स हा जो प्लस ऑपरेटर आहे याच्यावरती काहीतरी आपण स्पेसिफिक याला काहीतरी ॲक्सेस दिलेला आहे की तो दोन्ही पण ऑपरेशन करतोय. हे जे काही टोटल कॉन्सेप्ट आहे या कॉन्सेप्टला म्हणतात पॉलिमॉर्फिझम. ओके, त्यावेळेस मी तुम्हाला सांगेल. आपण OOP स्टार्ट करतो नेक्स्ट वीकमध्ये, सो तुम्हाला समजेल काय कॉन्सेप्ट आहेत सगळ्या. नंतर आपण पुढे गेलो, रिपिटेशन बघितलं. स्ट्रिंगचं खूप सिम्पल आहे. तुम्हाला 3दा रिपीट करायचे, 3ने मल्टिप्लाय करा. 4दा रिपीट करायची, 4 वेळेस मल्टिप्लाय करा. हाऊ टू डू इट? एक कुठली तरी स्ट्रिंग लिहायची तुम्ही, S = हाय असं केलं. ओके, आणि याला तुम्हाला 3 वेळेस रिपीट करायचं. सो कॅपिटल S इंटू 3 टाइम्स केलं. यू विल सी की इकडे काय झालंय? हाय 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 3दा रिपीट झालंय. देन पुढे पुढे आपण मेंबरशिप बघितलं. बघा, मेंबरशिप ऑपरेटर 2 आहेत स्ट्रिंगमध्ये, इन आणि नॉट इन. इन ऑपरेटर जो आहे तो काय चेक करतो? सो इट चेक्स इफ स्ट्रिंग 1 पहिली स्ट्रिंग या दुसऱ्या स्ट्रिंगमध्ये प्रेझेंट आहे की नाही, आणि जर असली इफ येस तर तो ट्रू देईल, नसली तर तो फॉल्स देणार आहे. एक्झाम्पल आपण समर्थ, इकडे टोटल स्ट्रिंग आहे माझ्याकडे. मी चेक केलं की RTH नावाची स्ट्रिंग माझ्या एसमध्ये प्रेझेंट आहे का, म्हणजे RTH इन एस प्रेझेंट आहे की नाही चेक करायचं. सो RTH आहे असल्यावरती ट्रू देणार, तो दिलं त्याने ट्रू. परफेक्ट. पुढे जा, ABCD ही एसमध्ये प्रेझेंट आहे की नाही चेक करायचं आहे. सो ABCD इकडे प्रेझेंट आहे का, याच्यामध्ये कुठेच नाही आहे, सो त्याने फॉल्स देऊन टाकलं. याच्या विरुद्ध किंवा उलटा ऑपरेटर आहे नॉट इन ऑपरेटर. तो ऑपरेटर काय सांगतो? तो चेक करतो, चेक्स इफ स्ट्रिंग 1 इज नॉट प्रेझेंट. तो प्रेझेंट नाही आहे का हे बघतो. जर नसेल तर ट्रू देतो, असेल तर फॉल्स देतो. थोडंसं उलटं काम आहे याचं. म्हणजे कसं केलं आणि RTH नॉट इन एस, म्हणजे तो चेक करतोय की यार RTH हा एसमध्ये नाही आहे का, बघा आहे पण. ओके, असल्यावरती तो काय देणार? फॉल्स देणार, नसल्यावरती ट्रू देणार. मग हेच केलं. हे नाही आहे तर त्याने ट्रू दिलं. दोघांचे डिफरंट बिहेवियर आहे किंवा ऑपोजिट बिहेवियर आहे, हेच आपल्याला चेक करायचं आहे. सो S = आपली काय स्ट्रिंग होती रे ती? अच्छा, माझं नाव होतं SAMARTH, हे होतं सिम्पल.
यावरती आपल्याला मेंबरशिप ऑपरेटर्स यूज करायचे. इन अँड इन सॉरी नॉट इन, हे आपल्याला सिम्पली चेक करायचं आहे. सो आता पहिल्यांदी आपण इन स्टडी करणार आहे. दिस इज इन. इनमध्ये आपण असं चेक केलं की यार RTH, ओके, RTH हा प्रेझेंट आहे का एसमध्ये? येस, इट इज प्रेझेंट. त्याने ट्रू दिलं. नंतर चेक करतो मी ABCD, इज ABCD ओके प्रेझेंट इन एस? नाही आहे, फॉल्स, सिम्पल. पण आता सेम गोष्ट मी नॉट इनचा वापर केला. मी इकडे लिहितोय RTH, ओके, त्याला विचारते नॉट इन एस, एसमध्ये नाही आहे का तो? तो म्हणाल फॉल्स, एसमध्ये आहे तो ऑलरेडी. ओके, त्यानंतर मी त्याला चेक केलं ABCD हा नाही आहे का नॉट इन एस? तो बोलेल नाही, येस, म्हणजे ट्रू आलाय. सिम्पल. चला, आय होप तुम्हाला हे समजलं असेल आता. इज दिस क्लिअर? इज दिस क्लिअर? येस, परफेक्ट, क्लिअर क्लिअर क्लिअर. ठीक आहे, खूप सिम्पल आहे ही गोष्ट. त्यानंतर आपल्याकडे स्ट्रिंगच्या मेथड्स आहेत, काहीतरी नॉर्मल मेथड्स आहे. त्यामुळे आपण पहिला सेट कव्हर करून घ्या स्ट्रिंग मेथड्सचा. ओके, त्यासाठी मी इकडे नवीन एक फाईल ओपन करतो. याचं नाव देणार मी मॅनिप्युलेशन. ओके, स्ट्रिंग मॅनिप्युलेशन. परफेक्ट. आणि एक नवीन फाईल क्रिएट करूया ज्यामध्ये आपण एक सेट बघूया आज आणि बाकीचा सेट उद्या आपण स्टडी करूया स्ट्रिंग मेथडचा. आणि हे सगळं प्रॅक्टिकल आहे, याच्यामध्ये काही काय होतं आपण थिअरी वगैरे नाही आहे. स्ट्रिंग मेथड्स. येस. सो आता जी पहिली मेथड आपण बघतोय, जो सेट आपण बघणार त्याचं नाव काय आहे? अच्छा, केस कन्वर्जन. तुम्हाला अप्पर केस लोअर केस माहिती आहे? अप्पर केस लोअर केस माहिती आहे का? येस, माहिती आहे. सो पहिली मेथड जी आहे ती असते अप्पर मेथड. ओके, अप्पर मेथड आहे. मेथडचं नाव काय आहे? अप्पर. ओके, जस्ट गिव्ह मी अ सेकंड, एक सेकंड. ओके, सो फर्स्ट मेथड आपण स्टडी करतोय ती आहे अप्पर मेथड. ही काय करणार आहे? जी पण स्ट्रिंग तुम्ही त्याला देणार आहे त्या स्ट्रिंगला सिम्पल अप्पर केस करून टाकेल. फॉर एक्झाम्पल एस इक्वल टू, मी याला दिलं आहे पायथन. आता स्मॉल केसमध्ये बघा, पायथन दिली आणि जर मी इकडे अप्पर ही मेथड यूज केली, कसं? एस डॉट अप्पर, याला मी यूज केलं सिम्पल. काय झालं? पायथन. आता सेम जर तुम्हाला लोअर करायचं आहे तर तुम्ही लोअर मेथड यूज करा. हां, एस. आता एस इक्वल टू, मी जर याला दिलं आता कॅपिटल ABCD असं याला दिलं सिम्पली मी. आता याच्यावर जर मी लोअर मेथड यूज केली, लोअर, तर हा काय करेल? या सगळ्याला लोअर केसमध्ये करेल. समजले? त्यानंतर तिसरं असतं टायटल. आता जे टायटल आहे कुठल्याही गोष्टीचं टायटल असतं, टायटलमध्ये पहिलं जे काही वर्ड आहे तुमचा, पहिलं वर्ड नाही, हा वर्ड नाही म्हणता, त्याला कॅरेक्टर आहे. पहिलं कॅरेक्टर असतं आपलं कॅपिटल. एक्झाम्पल, टायटलचं एक्झाम्पल कसं असतं बघा, SAMARTHKULKARNI. ओके, इकडे काय असतो? फर्स्ट लेटर ऑफ एनी वर्ड इज कॅपिटल. मग जर तुम्हाला असं काही करायचं असेल, ज्यावेळेस मला फर्स्ट लेटर कॅपिटल पाहिजे कुठल्याही स्ट्रिंगचं, तर एक मी नॉर्मल स्ट्रिंग देतो ज्यामध्ये फर्स्ट लेटर कॅपिटल नाही आहे. मी असं करतो आता SAMARTHKULKARNI. अच्छा, स्मॉल के नाही, स्मॉल के लिहितो, असं लिहिलं. आता हे टायटल केसमध्ये आहे का? नाही आहे. याला आपल्याला कन्वर्ट करायचं आहे. कसं करतो आपण? एस डॉट टायटल. बस झालं. ओके, डन. आणि तुम्हाला नंतर काय करायचं आहे? कुठलीही जर तुम्हाला कॅपिटलाइज, ओके, ही एक कॉन्सेप्ट असते आपल्याकडे. कॅपिटलाइज म्हणजे काय करणं? कॅपिटलाइज म्हणजे करतो आपण सिम्पल गोष्ट, फर्स्ट, ओके, लेटर ऑफ फर्स्ट वर्ड बिकम्स कॅपिटल. म्हणजे तुम्ही न्यूजपेपर वाचता ना, तर न्यूजपेपरमध्ये कसं असतं, तुम्ही कुठलीही लाईन लिहा, तर त्याचा जो काही पहिला वर्ड असतो त्या पहिल्या वर्डचा पहिला लेटर तो कॅपिटल असतो. आणि आपण नॉर्मल इंग्लिशमध्ये पण असंच लिहितो आणि मग बाकीचं आपण त्यापुढे लिहित चालतो. तर तसंच जर तुम्हाला करायचं, एक्झाम्पल कसं असतं? फॉर एक्झाम्पल द कॅपिटल ऑफ
इंडिया इज दिल्ली. ओके, जर तुम्हाला असं लिहायचं सिम्पल, हे बघा याच्यामध्ये काय झालं, हा जो काय फर्स्ट लेटरचा, फर्स्ट वर्डचा फर्स्ट लेटर तो कॅपिटल आहे, सिम्पल. मग असं काहीतरी तुम्हाला करायचं तर तुम्ही त्यावेळेस कॅपिटलाइज नावाची मेथड आहे तिला वापरा, हे होऊन जाईल तुमचं आरामात. आता एक स्ट्रिंग देणार मी इकडे एस इक्वल टू असं, हे सेम देतोय, फक्त मी काय करणार, पहिलं जे आपलं आहे लेटर त्याला मी स्मॉल करतो मुद्दाम, किंवा सगळ्यांना स्मॉल करून देतो, काहीच फरक नाही पडत. टॅली. ओके, आणि या स्ट्रिंगला कंप्लीट करतोय, केलं स्ट्रिंगला कंप्लीट, आणि सिम्पली ही कॅपिटलाइज मेथडला इकडे यूज करून टाका, एस डॉट कॅपिटलाइज असं. यू कॅन सी की हा जो लेटर आहे या लेटरचा पहिला वर्ड आहे द, कॅपिटल टी झालेला इथे. ओके, सो हा सेट होता आपला पहिला. यामध्ये आपण काय बघितलं, सेट नंबर 1. ओके, हा झाला तुमचा सेट 1. यामध्ये केस कन्वर्जन, जर तुम्हाला तुमच्या स्ट्रिंगचे काहीतरी अप्पर केस लोअर केस कन्वर्जन करायचं आहे, स्ट्रिंगला तुम्हाला टायटलमध्ये कन्वर्ट करायचं आहे, किंवा तुम्हाला स्ट्रिंग ही कॅपिटलाइज करायची आहे, तर या 4 मेथड्स आहेत ज्या हेल्प करतात आपल्याला. इज दिस क्लिअर? समजलं हे? इज दिस क्लिअर टू ऑल? चला 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 चला, समजलंय? इट्स व्हेरी सिम्पल, व्हेरी व्हेरी सिम्पल. ओके, त्यानंतर जो आपला पुढचा सेट असणार आहे तो खूप सिम्पल आणि छोटा सेट आहे. त्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, सर्च आणि काउंट करायचे स्ट्रिंगमध्ये, बस. एखादी गोष्ट तुम्हाला स्ट्रिंगमध्ये सर्च करायची किंवा काउंट करायची, सर्च ओके अँड काउंट. ओके, काउंट डन. चला, पहिली जी मेथड आहे आपली, हे झालं सेट 2 आहे ना आपला हा, त्यामध्ये आपल्याला सर्चिंग रिलेटेड बघूया, सर्चिंग अँड काउंट. सिम्पली विल स्टार्ट सर्चिंग नाव. पहिली मेथड जी बघणार आहे ती असणार आहे फाइंड नावाची मेथड. मेथडचं नाव आहे फाइंड. फाइंड मेथड काय करते, ओके, इट गिव्स इंडेक्स वेअर इट फाइंड्स द स्ट्रिंग, वेअर इट फाइंड्स द स्ट्रिंग. म्हणजे स्ट्रिंग जर आपण त्याला दिली आणि सांगितलं की बाबा ही स्ट्रिंग सर्च कर, जिथं ती स्ट्रिंग तुम्हाला सापडेल ती इंडेक्स तुम्हाला सांगेल, ती इंडेक्स तुम्हाला देऊन टाकेल की बाबा 7th इंडेक्सला तुम्हाला मला ही स्ट्रिंग सापडली आहे, 3rd इंडेक्सला सापडली आहे, 4th इंडेक्सला सापडली आहे. एक्झाम्पल कसं, जर एस इक्वल टू मी असं लिहिलं इकडे पायथन प्रोग्रॅमिंग असं, पायथन प्रोग्रॅमिंग. ओके, नाव आता याच्यामध्ये जर तुम्हाला फाइंड करायचं आहे एस डॉट फाइंड, मला सांगा तुम्हाला काय फाइंड करायचं आहे, कुठली कुठली स्ट्रिंग तुम्हाला फाइंड करायची याच्यामध्ये, तुम्ही मला क्विकली सांगू शकता. तुम्हाला जर फाइंड करायचं आहे की या टोटल वरच्या स्ट्रिंगमध्ये तुमच्याकडे प्रोग्राम नावाची गोष्ट आहे, कुठं सगळे प्रोग्राम वगैरे की आहे का, हे चेक करायचं. एंटर केलं तुम्हाला 7 भेटेल. आता हा 7 आला कसा ते आपल्याला बघायचं आहे. इथे जा, स्ट्रिंगला इंडेक्स देऊ आपण. चला, चालू झालं हे 0 पासनं 1 2 3 4 5 6 अँड 7. यू कॅन सी की 7th इंडेक्सला हा जो पी आहे ना, हा इथनं स्टार्ट झालाय, प्रोग्राम. प्रोग्राम. सो आपली जी काही फाइंड मेथड आहे ही सांगते आपल्याला की 7th इंडेक्सला हे मला सापडलेलं आहे. प्रोग्राम जो आहे ना हा स्टार्ट होतो 7th इंडेक्सपासून, तिथं मला ते सापडलेलं आहे. पण व्हॉट इफ जर मी याला अशी एखादी स्ट्रिंग दिली की जे आपल्याकडे आपल्यामध्ये नाहीचे, आपल्या टोटल स्ट्रिंगमध्ये, जर मी याला जावा दिला, आता इथं वरती लिहिलं आहे पायथन प्रोग्रामिंग आणि आपण सर्च करतोय त्यामध्ये जावा, तर काय आउटपुट येतं बघा, यू विल गेट -1. -1 आला की नॉट फाउंड, सिम्पल. -1 मीन्स नॉट फाउंड. -1 म्हणजेच काय, नॉट फाउंड. ओके, सिम्पल. आणि तुम्ही बाकीच्या पण गोष्टी ट्राय करू शकता, याच्यामध्ये वेगळं काही खास नाही आहे. फक्त लक्षात ठेवायचं, सापडलं तर तो ती इंडेक्स तुम्हाला देऊन टाकेल, जर त्याला नाही सापडला तर सिम्पल तुम्हाला -1 तो देऊन टाकतोय, सिम्पल. नंतर आता तुम्हाला उलटं करायचं आहे, तुम्हाला आता शोधायचं आहे की इंडेक्स काय आहे. एखादा जर तुम्ही त्याला काय दिलं, एखादी स्ट्रिंग दिली तुम्ही त्याला, आणि त्या स्ट्रिंग विचारलं तुम्ही की यार मला सांग की ही जी काही स्ट्रिंग आहे ही कुठल्या इंडेक्सला आहे, असं जर तुम्हाला काही लागत असेल तर त्यासाठी तुमच्याकडे एक सिम्पल मेथड आहे, दॅट इज इंडेक्स नावाची मेथड. इंडेक्स नावाची मेथड पण सेम काम करते, ती फाइंडच करते. ओके, इट गिव्स इंडेक्स वेअर इट फाइंड्स द स्ट्रिंग. सेम काम आहे दोघांचं, जवळजवळ सेम काम आहे, फाइंड्स द स्ट्रिंग.
पण नेमकं याच्यामधला फरक काय ते मी तुम्हाला सांगणार आहे. बघा, आता एस ही जी काही स्ट्रिंग आहे ना, मी ॲज इट इज लिहितो. बरं, इकडे याला पण आपण सेम यूज करूया. इथे केली, हे बाबा झालं का नाही, इथे 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 लाईक दिस यूज केली त्याला आपण. आत्ता चेक करा, चला, एस डॉट इंडेक्स ऑफ आपण प्रोग्रॅम. बघा, प्रोग्रॅम जो वर्ड आहे आपल्या टोटल स्ट्रिंगमध्ये तो कुठे स्टार्ट होते ते मला बघायचं आहे. आणि 7 आलं पाहिजे. बरं, दोघांचं पण आउटपुट आलं 7. ओके, परफेक्ट. कारण माहिती आहे आपल्याला भाई की हे जी गोष्ट आहे ही फक्त इथूनच स्टार्ट होत आहे. कंट्रोल सी, त्याला कंट्रोल व्ही. यू कॅन सी की 7th इंडेक्सला हे सगळं इथे दिसेल तुम्हाला. 6 आणि 7. इथे पण आपला 6 राहिला आहे. 6 म्हणजे परफेक्ट. पीच्या खाली इकडे 7 आला, सो 7th इंडेक्सला भेटले. पण आता इंडेक्सला जर मी अशी एखादी स्ट्रिंग दिली की जी प्रेझेंट नाही आहे, तर काय होतं बघूया. चला, एस डॉट इंडेक्स आणि याला मी जर जावा दिलं, काय तुमचा गॅस आहे, काय करू शकतो हा जावा. हे जर दिलं, रन केलं, तर तो एरर देतो. बरं, तो एरर देतो आपल्याला की ही जी काही स्ट्रिंग आहे सबस्ट्रिंग ती नाही भेटली आहे. पण हे सेम काम जर मी फाइंड मेथडचा यूज केला तर तो आपल्याला एरर देतो काही? तो आपल्याला एरर देत नाही. त्यामुळे आपला प्रोग्राम कुठेही थांबणार नाही आहे. बघा, ज्या मेथडने आपल्याला एरर येतोय तिथे आपल्याला तो एरर हँडल करावा लागतो. आपला प्रोग्राम थांबतोय. पण जर तुम्ही हे इकडे फाइंड यूज केला, तर फाइंड तुम्हाला जर एखादी स्ट्रिंग सापडली नाही तर तुम्हाला तो -1 देईल, कुठलाही एरर देणार नाही. सो इकडे लिहितो नो एरर. नो एरर, कुठलाही एरर तुम्हाला भेटणार नाही. पण इथे आहे, इथे काय आहे, इफ नॉट फाउंड, इफ नॉट फाउंड इट गिव्स एरर. इट गिव्स एरर. तुम्हाला तो एरर देऊन टाकेल सिम्पली. सो जर तुम्हाला प्रश्न विचारला इंटरव्ह्यूअरने की बाबा स्ट्रिंगमध्ये फाइंड मेथड आणि इंडेक्स मेथडमध्ये काय फरक आहे, त्याला सांगायचं सिम्पल की दोन्ही मेथड्स एकच काम करतात की जी पण स्ट्रिंग तुम्ही त्यांना द्याल तर ती कुठल्या इंडेक्सला एवढं फक्त सांगतात आहे. पण फरक असा आहे दोघांमध्ये की जर तुम्ही जर अशी एखादी स्ट्रिंग तुम्ही जर फाइंड मेथडला दिली की ज्यामध्ये जी सापडतच नाही तुम्हाला किंवा नाहीच आहे आपल्यामध्ये, तर तो एरर रेस करणार नाही, तुम्हाला तो -1 देईल. -1 वरून आपण समजून घ्यायचं की ती स्ट्रिंग आपल्याकडे नाही आहे किंवा इट्स नॉट फाउंड, सिम्पल. पण जर तुम्ही सेम गोष्ट इंडेक्सला दिली, इंडेक्स मेथडला दिली, तर इंडेक्स मेथडला जर ती स्ट्रिंग सापडली नाही तर जागेवरती एरर तुम्हाला दिला जातो. तो एरर कोणता आहे, व्हॅल्यू एरर सबस्ट्रिंग नॉट फाउंड. म्हणजे जी काही सबस्ट्रिंग आपण देतोय ती नाही बाबा तुमच्या टोटल स्ट्रिंगमध्ये, हे सांगतोय. क्लिअर? हे झालंय क्लिअर? दोघांमध्ये डिफरन्स क्लिअर झाला? प्रत्येकाला चॅटमध्ये सांगायचं आहे मला. एव्हरीवन, डिफरन्स बिटवीन फाइंड अँड इंडेक्स विचारतं इंटरव्ह्यूमध्ये. इंटरव्ह्यू क्वेश्चनमध्ये आपण ते घेणार आहेत ऑब्व्हियसली, त्यामुळे टेन्शन नका घेऊ. नंतर आहे काउंट. मला तोपर्यंत सांगायचं आहे. क्लिअर आहे? परफेक्ट परफेक्ट. काउंट काय करेल रे? काउंट काय करेल? इट काउंट्स दी नंबर ऑफ ऑकरन्सेस. म्हणजे किती वेळेस आलेला आहे बाबा तो नंबर, ते तुम्हाला सांगेल. येस. नाऊ एक सिंपल गोष्ट आपण करूया की याच्यामध्ये आपल्याला काउंट द्यायचा आहे SAMARTH आणि KULKARNI. याच्यामध्ये मला चेक करायचं आहे की S डॉट काउंट हा जो A आहे हा A किती वेळेस आला आहे हे आपल्याला चेक करायचं आहे. तो 3 वेळेस आहे. चेक करूया आपण, आला आहे का? 1 2 3. परफेक्ट. त्यानंतर अजून काय आलं आहे आपल्याकडे, काय चेक करण्यासाठी इकडे सारखं इकडे काहीच नाही आहे. एस पण एकदा आहे, एम पण एकदा आहे, आर पण. आर चेक करूया चला. सो एस डॉट काउंट अँड आर, तो किती वेळेस आलाय तुम्हाला तो देऊन टाकेल. अरे यार, हां, काउंट द नंबर ऑफ ऑकरन्सेस. त्याने 2 ऑकरन्सेस आपल्याला टोटल आलेले आहे आरचे, तुम्हाला देऊन टाकेल. ओके, समजलं? सेट नंबर 2, सर्चिंग आणि काउंटच्या मेथड स्ट्रिंग्समध्ये. पाठ करायचं नाही आहे काहीच. नाही जर आत्ता जमलं, तुम्हाला आठवलं नाही, जेव्हा तुम्हाला यूज करायचे तेव्हा गुगल करायचं आहे, मेथड बघायची आणि यूज करायची, बस. अजिबात कुठलीही मेथड पाठ करायची नाही. मी पण पाठ केलेलं नाही आहेत. जेव्हा मला गरज पडते त्यावेळेस मी नेटवर जातो, सर्च करतो आणि बघून घेतो. हे चला, सेट नंबर 2 क्लिअर झाला आहे. सो विथ दिस आपण काय काय बघितलं आहे जस्ट एकदा क्विकली रिकॅप करूया. वरती जाऊन मी तुम्हाला सांगितलं की स्ट्रिंग काय असते स्टार्टला. त्यानंतर आपण 4-5 ऑपरेशन्स बघितले. इंडेक्सिंग कशी करायची स्ट्रिंगवरती, स्लायसिंग कशी करायची, देन कॉन्कॅट कशी करायची स्ट्रिंग, देन रिपीट
कशी करायची स्ट्रिंग मल्टिप्लाय सिम्बॉल द्यायचा आणि नंबर टाकायचा. स्ट्रीम मेंबरचे ऑपरेटर्स काय असतात, इन नॉट इन, ह्या सगळ्याचं आपण प्रॅक्टिकल बघितलंय व्यवस्थित इथे स्ट्रिंग मॅनिप्युलेशनमध्ये. आणि मग आपण गेलो स्ट्रिंग मेथड्स. सेट नंबर 1 मध्ये आपण 4 मेथड्स बघितल्या केस कन्व्हर्जनच्या. लोअर केस टू अप्पर केस, अप्पर केस टू लोअर केस, टायटलमध्ये कन्वर्ट करायचे तुम्हाला, कॅपिटलाइज करायचे, तर या 4 मेथड्स आहेत. सेट नंबर 2 मध्ये आपण बघितलं आहे सर्च आणि काउंटसाठीच्या मेथड्स. सर्चसाठी ज्या मेथड्स आहेत त्या आहे इंडेक्स आणि फाइंड. दोघांमध्ये फरक एवढाच आहे की जर भेटली नाही एखादी स्ट्रिंग तुम्हाला, तुम्ही फाइंड मेथड यूज केली तर तुम्हाला -1 भेटेल. त्याच जागेवर जर तुम्ही इंडेक्स यूज केले आणि तुम्हाला स्ट्रिंग भेटली नाही तर तुम्हाला एरर येईल, व्हॅल्यू एरर येईल, तो सब स्ट्रिंग नॉट फाउंड. आणि काउंट तर सिम्पल आहे, तो तुम्हाला सांगतो की त्या पर्टिक्युलर याचे किती नंबर ऑफ ऑकरन्सेस तुमच्या टोटल स्ट्रिंगमध्ये आहे, तुम्हाला काउंट देऊन टाकतो. ओके, सो विथ दिस वॉज युअर डे नंबर किती होता आपला, हा चेक करतो मी एकदा. दिस इज डे नंबर 33, ज्यामध्ये आपण स्ट्रिंग मॅनिप्युलेशन आणि डिफरंट मेथड्स बघितलेले आहेत. अजून एक पार्ट घेणार आहे, त्यात आपण आपल्याला बाकीच्या पण मेथड्स एक्सप्लोर करायचे आहे आणि स्ट्रिंगला आपल्याला पूर्णविराम द्यायचा आहे आणि मग आपण स्टार्ट करणार आहे ओपी. ओके, सो दिस वॉज ऑल अबाउट डे नंबर 33.